बागकामाला जास्तच एनर्जी आलेली आहे, कारण पहिल्यांदाच एवढ्या पपया मला मिळाल्या. पहिल्या दिवशी मी काय केलं होतं, 2 पपया तोडल्या होत्या आणि भरपूर पपया झाडावर होत्या. आज पपया इतक्या छान होत्या ना, मी लाँग व्हिडिओ टाकलेला आहे. पण ह्या पपया इतक्या पूर्ण मी झाडावर पिकू दिल्या, त्याच्यामुळे काय माहीत ह्या इतक्या गोड झाल्या होत्या. आणि ज्या पपईचं बी टाकलं होतं ती पपई एकदम पानसट होती. याला 2 कारण आहे. एक हे ऑर्गॅनिक पद्धतीने उपयोग करून मी झाड मोठं केलं आहे. दुसरं कारण म्हणजे झाडावर जेवढा वेळ पपईला पिकायला लागतो तो बरोबर दिला, त्याच्यामुळं हा गोडवा जास्तच वाढला असेल. नाहीतर मी जे बी टाकलं होतं ते एकदम पानसट प्रकारचं बी होतं. म्हणजे आपण कोणतंही बी टाकू अशा पद्धतीने तुम्ही ग्रो कराल ना, तर तुम्हाला भरपूर छान आणि गोड अशा पपया मिळणार. अशा चवीच्या पपया मी खरंच बाहेरून आणलेल्या कधीच खाल्ल्या नव्हत्या. सगळ्यांनाच वरूनच हाताला चिकट लागतात, म्हणजे किती आतमध्ये गोड असेल याचा तुम्ही अंदाज घेऊ शकता. त्याच्यानंतर एक उत्सुकता म्हणून वजनसुद्धा करून पाहिलं, ते पुढं दाखवते बघा. अशा पद्धतीने वजन आलं होतं. पण आज मी बागेमध्ये गेली आणि काही पपया बघा इथल्या पूर्ण खाली पडलेल्या होत्या. तर थोडं वाटलं मला की सर्व पिकू द्यायच्या होत्या मला, पण आता ह्या बाहेरही पिकणार आणि ते हवेनं पडल्या का काय माहीत, अशा पद्धतीने खाली पडल्या होत्या. आता मी आहे ना सगळ्या आधीच्या दिवसच्या पपयाचं वजन केलेलं होतं उत्सुकता म्हणून. आता ह्या सर्व जमा करून ठेवणार आहे आणि आता या आजूबाजूला थोड्याशा देणार आहे. खूप छान पपया गोड, कारण मला असं वाटते आपण खाल्लं ना तर थोडंसं दुसऱ्याला दिल्यामुळे काय होते, त्यांनाही थोडंसं आनंद मिळेल त्या गोष्टीचा. आणि घरची पपई म्हटलं की एक जास्तच आनंद होते. बाजारातून कितीही मिळालं तरी ही चव तर येणार नाही, आता मला समजलं. आणि पपईबद्दल मला अजूनच प्रेम वाढायला लागलं. अजून झाडं लावणार आता नक्कीच. धन्यवाद.